श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र पारायण दिवस 4. आज आपल्याला अध्याय 30 ते 35 वाचन करायचे आहेत. त्यापूर्वी दत्त महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची, गुरुचरित्र ग्रंथाची गंध, अक्षता, धूप, दीप, पुष्प दाखवून पंचोपचार पूजा करायची आहे. त्यांना नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपण आपल्या अध्याय वाचनाला सुरुवात करणार आहोत. पारायणाची सुरुवात स्वामी स्तवनपासून करणार आहोत. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तवतार दिगंबरे तिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलूधर कटयांकर रक्षक त्रैगुण्य त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अघरणा परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंध्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमा आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आधी मध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे शास्त्र असते ही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली सुती सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे बहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री यामिना श्री देशे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाऊन रसून इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याची पावावया पहिलं तीर. त्वन्ना मतरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना प्रांती बुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार हृदयी प्रगटोपे. शांती मनी सदा वसो वृता अभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो. वृता विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने होऊ हा सुगम दुर्गम जव पंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्त अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजा लागे. करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा. माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. एक माळ गायत्री मंत्र.
ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो
धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. त्यानंतर एक वेळ गणपती अथर्वशीर्ष. श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षेमाक्षभिजत्राः स्थिरम् अंगे तुष्टवासहं तनुभिः वशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषः विश्ववेदाः स्वस्ति न तास्ताक्षर्यो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्ददातु. ओम शांतिः शांतिः शांतिः. ओम नमस्ते गणपते. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मीसि नित्यं ऋतुं वच्मि सत्यं वच्मि अत्वं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवतोरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्मामयः त्वं सच्चिदानन्दतिथियोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि त्वं सर्वजगदिदं तत्त्वज्जायते सर्वजगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वजगदिदं त्वयि लमेष्यति सर्वजगदिदं तयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मा पूर्वः सरोम गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्द्रुलसितं तारिणं वृत्तम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार श्वान्तरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानं संहिता सन्धि शैषा गणेश विद्या गणकऋषि निश्रुत गायत्री छन्दा गणपतिर्देवता. ओम गंगणपते नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्त चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तै बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमुच्यतम् आविर्भूतं च सृष्टियादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनावरः. नमो वात्प्रते नमो गणपते नमः. प्रथमपतये नमस्ते अस्तु लम्बोदर एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षेमाक्षभिजत्राः स्थिरम् अंगे तुष्टवासः तनुभिः वशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षार्यो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्ददातु. ओम शांती शांती शांती. आता आपण अध्याय वाचनाला सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 30. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा विनवी तसे कर जोडून भक्तिभावे करुणिया. मागे कथा निरोपलीसी अभिनव चाहले सृष्टीसी पतिता करवी विख्यातीसी वेदचारी म्हणविले त्रिविक्रम महामुनीश्वरासी बोधिले ज्ञान प्रकाशी. पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे दातारा. ऐकुनी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण प्रेमभावे आलिंगोन आश्वासित सेतये वेळा. एक महिमा सांगता विस्तार होईल बहु कथा. संकेत मार्ग तुझ आता निरोपित सपरियेसी. पुढे असता वर्तमानी तया गानगाभ्रू ग्रामभुवनी महिमा होतसे नित्य नूतनी प्रख्यात रूप होऊनिया. त्रयमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर महिमा त्याची अपरंपार सांगता अगम्य परियेचा. ऐसे असता वर्तमानी उत्तर दिशे माहुरस्थानी होता विप्र महाधनी नाम तया गोपीनाथ. तया पुत्र होऊनी मर्ती करी दुःख अनेकरीती दत्तात्रेय आराधिती स्त्री पुरुष दोघे जण. पुढे झाला अनेक सूत नाम ठेविती दत्त असती आपण धनवंत अति प्रीती वाढविली. एकची पुत्र तया घरी अति प्रीती तयावरी झाला 5 संवत्सरी व्रत बंद केला तयासी. वर्षे 12 होता तयासी विवाह करती प्रीतीसी अति सुंदर नोवरीसी विचारून प्रीती करे. मदनाचे रती सरसी रूप दिसे नोवरीसी
अति प्रीती सासू श्वशुरासी महाप्रेमे पती पाळिती दंपती एकची वयसी अति प्रिय महाहर्षी वर्धता झाली षोडशी वर्षे तया पुत्रासी दोघे सुंदर सुलक्षण एका परिस एक प्राण न विसंबती क्षण क्षण अति प्रिय परियेसा ऐसे प्रेमे असता ते का व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषध देता ऐका आरोग्य नोहे तयासी न रुचे अन्न तयासी सदा राहे उपवासी त्याची भार्या प्रीतीसी आपण न घे कदा अन्न पुरुषावरी आपुला प्राण नित्य करी उपोषण पतीस देता औषध जान प्राशन करी परियेसा येणे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयासी पतिवता स्त्री केसी पुरुषा सवे कष्ट तसे दुर्गंध झाले देह त्याचे जवळी न येती वैद्यसाचे पतिव्रता सुमनतीची न विसंभेची क्षणभरी माता पिता गायद दायद गोती समस्त तिसी वारिती पतिव्रता ज्ञानवंती न बोले एक कवनाची अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन करवितात अवधारा अनेक परीचे वैद्य येती दिव्य रस औषधे देती शमन नवे कवने रीती महाव्याधीने व्यापिले पुसती जाणत्या ज्योतिषासी पूजा करीती कुळदेवतांसी काही केली या पुत्रासी आरोग्य नव्हे सर्वता वैद्य म्हणती तये वेळी नवे पर्वे त्यासी आढळी राखील जरी चंद्रमोळी मनुष्य यत्न नव्हे आता ऐसे कोणी माता पिता दुःखे दाटली करिता चिंता जय जय जगन्नाथा दत्तात्रेया गुरुमूर्ती आराधवनी या तुम्हासी पुत्राला दल संतोषिया पापरूप आपणासी निदान केवी राहो पाहे ऐसे नाने परी देखा दुःख करीती जननी जनका वारी तसे पुत्र एका माता पिता अलोंगोनी आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी नेणे जैसे काही असेल होणे ब्रह्मादिका न सुटेसी येणे परी जननी जनका संभाषित तसे पुत्रनिका तेने परी स्त्रियेसी देखा सांगत असे परियेसा मने एक प्राणेश्वर झाले आमचे दिवस सरी मज निमित्ते कष्टला भारी वृथा गेले कष्ट तुझ जरी राहस्य आमचे घरी तुझ पोषतील परी करी तुझ वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहेरा ऐसे तुझे सुंदरपण न लादे आपण दैवहीन नर आहे तुझे अहेवपण माझे अंग स्पर्शता ऐकोनी पतीचे वचन मूर्छा आली तक्षण माथा लावून या चरणा दुःख करीत ये वेळी मने स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मजन अव्वेरा तुम्हा सरी दातारा अनेक नाही गती आपणा जेथे असे तुमचा देह सवेची असे आपण आहे मनी न करा संदेह समागमी तुमची आपणा ऐसे दोघाची या वचने ऐकून या जनक जननी देह टाकून या धरणी दुःख करतात तिथे ये वेळा उठवून या श्वशुरासी संभोकी तसे सासूसी न करा चिंता मानसी हा भरवसी पतू आपुला वाचेल विनवी तसे तये वेळी आम्हा राखेल चंद्रमौळी पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती गाणगापुरी वास करीती तया स्वामी पहावे त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणून चरणी लागेला मानविली गोष्ट समजतासी माता पिता श्वशुरासी निरोप घेऊन सकाळी कांसी निगती झाली तये वेळा तया रोगी या करोणी रोली घेऊन निघाली ते बाळे विनवत असे तये वेळी आपुले श्वासो श्वशुरासी स्थिर राहुनी अंतःकरण सुखी राहावे दोघे जण पती असे माझा प्राण राखिले आपले कुळदैवत येणे परी पतीसहित निगती झाली पतिव्रता कचित काळ मार्गक्रमिता आली गाणगापुरासी मार्गक्रमिता रोगी असी अधिक झाला प्रदोषी त्रिदोषी उतरता ग्रामप्रदेशी अतिसंकट जाहले पै विचारिता श्री गुरुसी गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निगता झाली तये क्षणी पतिव्रता तये वेळ आली आपुले पतीजवळ पाहता आला अंतकाळ प्राण गेला तक्षणी आकांत करीत येणारी लोळत असे धरणीवरी भोस कुण्या घ्यावया घेता सुरी वारी तिथे एसी ग्रामलोक आफळी शिरभूमीसी हानी उरी पाशानेसी केश मोकळे आक्रोशी प्रालापी तसे परियेसा हा हा देवा काय केले कामज काहीसी गांजिले आशा करुणे आले राखेसी प्राण म्हणून ऐसी पापीन दैवहीन आपले पतीचा घेतला प्राण माता पितरांसी तेजून घेऊन आले विदेशी येणे परी दुःख करीत पाहू आले जन समस्त संभाषिता ती दुःख क्षमता अनेक परी करुणिया वारिता ती नारी सुवासिनी काहू दुःख करीसी कामने विचार करी अंतःकरणी होणार न चुके सकळी कासी ऐसा म्हणता नगर नारी तिसी दुःख झाले भारी आठवी तसे परोपकरी आपुले जन्मकर्म सकळ ऐका तुम्ही ब्राय बहिणी आता कैसी वाचू प्राणी पतीचे आले घेऊन याची आशा करून या आता कवना शरण जावे राखेल कोण मज जीवे प्राणेश्वरा तेजून जीवे केवी वाचू म्हणत असे बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता परियेसी पूजा केली मंगळागौरी अहेपणाची आशेनी पूजा केली म्या भवानी सांगती माते सुवासिनी अनेक परिव्रताधिके कोटून गेले माझे पुन्हा वृथा पूजिला गौरी रमन कैसे केले मज निर्वाण एका माय बहिणी हो अवलंगुनी प्रेतासी हृदन करी बहुवसी आठवी आपले पूर्व दिवसी पूर्व स्नेह तये वेळी माता पिता बंधू सकाळी जरी असती तुम्हा जवळी मुख पाहती अंतकाळी त्याचे विघ्न आपण केले नाना परी ते नारी दुःख करी अपरंपारी तुकी होता अवसरी आला तेथे सिद्ध एक भस्मांतिक जटाधारी रुद्राक्षमाळा भूषणाळ
अलंकारी त्रिशूळ धरला असे करी येऊनी जवळ उभा ठेला संभाषित तसे तयावेळी काऊ प्रलापिती तसे स्तोळी जैसे लिहिले कपाळी तयावरी होत असे पूर्वजन्मीचे तप फळ भोगणे आपण आहे अडळ वाया रडसी निष्फळ आता शोक करू नको दिवस 8 जरी तू रडसी न ये प्राण प्रेतासी जैसे लिहिले ललाटेसी तया परी घडेल जाण मूढपणे दुःख करीसी समजता मरण तू जाणसी कवन वाचला असे धरित्रीसी सांगा आम्हासी म्हणत असे आपुला म्हणेनी प्राणेश्वरू कोटे उपजला तनरू तुझा जन्म झाला येरू कवन तुझी माता पिता पाहे पा एका वृक्षावरी येतो पक्षी अपरंपारी क्रमोनी प्रहरचारी जाती मागोती चहूकडे तैसा हा संसार जाणणारी कवन वाचला असेल स्त्री माया मोहे कलत्र पुत्री पती मनसे आपुला गंगेमध्ये जैसा फेन तेने परी देह जाण स्थिर नोही याची कारण शोक वृथा करू नको पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे आपुले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे गुणानुबंधे कर्मे घडती कर्मासारखी दुःख प्राप्ती माया मोहाची ती रीती मायामय संबंधे माया गुण उपजे सत्व रजतम गुण येण्याची तिन्ही देह जाण त्रिगुणात्मक देह हा संसार वर्तमान समस्त कर्माचे अधीन सुख दुःख आपुले गुण भोजी आपुले आर्जव कल्पकोटी दिवसभरी देवाचं आयुष्य आहे जरी त्यासी काळ न चुके सरी मनुष्याचा कवन पाड काळ समजतासी कारण कर्माधीन देह गुण स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण उपजता संतोष नको मना मेलिया दुःख न करावे जदी गर्भ होता न रू प्राण नाश जाणे जे प्रख्यात थोरू त्याचे जैसे गुणकर्म विवरू तैसे मरण जन्म परियेसा कोणा मृत्यू पूर्व वयेसी कवना मृत्यू वृद्धाप्येसी जैसे आर्जव असे ज्यासी तया परी घडे जाणा पूर्वजन्मा सरसी भोगणे होय सुख दुःख अंशी कलत्र पुत्र पती हर्षी पाप पुण्याशे जाणा आयुष्य सुख दुःख जाणा समस्त पाप वश्य पुण्य ललाटी लिहिले असे ब्रह्माने अढळ जाण विद्वजना शतसहस्र कोटी जन्मी तू कवनाची कोण होती गृहिणी वाया दुःख करसी जनी मूर्खपणे करुणिया पंचभूतात्मक शरीर त्वचा मांस शिरा रुधिर मेद मज्जा अस्ति नर विष्टामूत्र श्लेष्म संधी ऐसा शरीर घोरात पाहता काय असे स्वार्थ मलमूत्र भरले रक्त तया कारणे शोक का करसी विचार पाहे पुढे आपुला कोणे परी मार्ग असे भला संसार सागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बाळ येणे परी तियेची बोधता झाला तापसी ज्ञान झाले तियेची सांडी शोक यावेळी कर जोडणी ते वेळी माता ठेवणी चरण कमळी विनवी तसे करुणा बहाळी उद्धरी स्वामी म्हणून या कवन मार्ग आपणासी जैसा स्वामी निरोपदेसी जनक जननी तू आम्हासी तारी तारी म्हणत असे कवने परी तरेन आपण हा संसार भवारण तुझा निरोप करीन म्हणून चरणी लागल्या ऐकून तियेचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन बोलत असे विस्तारून आचरण स्त्रियांचे येती श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृस्य सरस्वत्युत्पाख्यान्य सिद्ध नामधारक संवादे प्रेतांगना शोको नाम 33 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 31 श्री गणेशाय नमः सिद्ध मने नामधारका पुढे झाले अपूर्व ऐका योगेश्वर तो कारणे का सांगे स्त्रियांचे धर्म कर्म योगेश्वर म्हणती तियेसी स्त्रियांचे आचार मज पुससी सांगे न तुझा विस्तारेसी भवसागर तरावया पती असता कवन धर्म अथवा मेलिया कवन कर्म उभय पक्षी विस्तारून सांगे न एक चित्ते अगस्त ऋषी महामुनी जोका होता काशीभुवनी लोपामुद्रा महाज्ञानी त्याची भार्या परियेचा पतिव्रता शिरोमणी दुसरी नव्हती आणि कोणी वसता तेथे वर्तमाने झाले अपूर्व परियेचा तया अगस्त्याचा शिष्य विंध्य नाम असे ख्यात पर्वत रूपे वर्तत होता भूमीवरी देखा ब्रह्मा ऋषी नारद मुनी हिंडत गेला तयास्थानी संतोषी जाहला पाहुणी स्तुती केली तयावेळी म्हणे नारद विंध्यासी अनेक पर्वत नाही तुझ सरसी समस्त वृक्ष तुझ पाशी महारम्य स्थळ तुझे परी असे एकवणे मेरू सरसे नाव हे जाणे स्थळ सूक्ष्म तू या कारणे महत्व नाही परियेसा ऐसे म्हणता नारद मुनी विंध्याचळ कोपोनी वाढता झाला तक्षणी मेरू सारखा होई म्हणे वाडे विंध्याचळ प्रेखा सूर्यमंडळा सन्मुखा क्रमांतरे वाढता ऐका गेला स्वर्ग भुवनासी विंध्या दक्षिण भागेसी अंधकार हरणेशी सूर्यरश्मीन दिसे कैसी यज्ञादी कर्मे राहिले ऋषी समस्त मिळून विनवू आले इंद्रभुवनी विंध्य पर्वताची करणी सांगता ते विस्तारे इंद्र कोपुनी तये वेळी केला तया ब्रह्मया जवळी सांगे वृत्तांत सकळी तया विंध्य पर्वताचा ब्रह्मा म्हणे इंद्रासी आहे कारण आम्हासी अगस्त्य असे पुरी काशी तया दक्षिण दिशे पाठवावे अगस्तीचा शिष्य देखा विंध्याचळ आहे जो का गुरु येताची सन्मुखा नमित होय शरणागत अगस्त सांगेल शिष्यासी वाढू नको म्हणून
त्यासी नमन करीसी शिखरेसी भूमी समान करील देखा. या कारणे तुम्ही आता जावे काशीपुरा त्वरिता. अगस्त ऋषीसी विनविता पाठवावे दक्षिणेसी. अगस्त्याचे आश्रमासी पातले इंद्र समस्त ऋषी. देवगुरु महाहर्षी बृहस्पती सवे असे. देखून या अगस्त्य मुनी समजता ते वंदोनी. अर्घ्यपाद देऊनी पूजा केली भक्तीने. देवा आणि बृहस्पती अगस्त्याची स्तुती करती. आणि सवेची वाणी ती लोपामुद्रा पतिव्रते. देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता ख्याती. पूर्वी पतिव्रता होती, लोपमुद्रा सरी नाही. अरुंधती सावित्री अनुसूया महाव्रती. शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात. लक्ष्मी आणि पार्वती शतरूपा स्वयंभू सती. मेनका जान अतिख्याती हिमवंताची प्राणेश्वरी. सुनीता जान ध्रुवाची माता. संज्ञादेवी सूर्यकांता. स्वाहादेवी होती ख्याता यज्ञ पुरुषाची प्राणेश्वरी. याहून अधिक आचार ख्याता लोपमुद्रा पतिव्रता. एका देव समस्त म्हणता बृहस्पती सांगत असे. पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारून. पुरुष जेवता प्रसाद जाण मुख्य भोजन स्त्रियेसी. दिवस अखंड सेवा करणे अतिथी येता पूजा करणे. पती निरोपाविन जाण दान धर्म न करावा. पती निद्रिस्त झाल्यावरी आपण मग शरण कीजे नारी. चोळी तानवडे ठेवी दुरी. पुरुष शरीर न स्पर्शावे. स्पर्शे चोळी पुरुषासी होय उन्हातो आयुषी. घेऊ नये नाम त्यासी पती आयुष्य उणे होय. जागृत न होता पती देखा पूर्वी उठीजे सती ऐका. करणे सडा समार्जनाधिका. करणे निर्मळ मंगलमय. पती पूजा करणे नित्य सदा घ्यावे पादतीर्थ. चरणावरी ठेवून माता म्हणावे तुझी शंकर. पती असता उच्चिष्ट त्याचे भोजन करावे मनोवाचे. नसतील घरी पुरुषसाचे अतिथी धेनू प्रसाद घ्यावा. गृह निरंतर निर्मळ करी. निरोपा वेगळा धर्म न करी. व्रते उपवास येणे परी. निरोपा वेगळ न करी जाण. पुरुष संतोष असता जरी दुश्चित नसावे त्या नारी. पुरुष दुश्चित असे तरी आपण संतोषी नसावे. रजस्वला झाली या देखा. बोलू नये मौन्यनिका. न ऐका विवेद ध्वनी देखा. मुख्य दाखवू नये. ऐसे चारी दिवस वरी आचरावे तिने नारी. स्नात होता अवसरी पुरुष मुख अवलोकीचे. जरी का नसेल पुरुष भवनी त्याचे रूप द्यावे मनी. सूर्यमंडळ पाहुणी गृहात जावे पतिव्रते. पती आयुष्य वर्धनार्थ हळद कुंकुम लाविजे ख्यात. सेंदूळ काजळ कंठसूत्र फणी माथा असावी. तांबूळ घ्यावे सुवासिनी असावी तिची माथाविनी. करी कंकण तोड कानी पुरुषा समीप येणे परी. न करी इष्टती शेजारणीशी. रजकिनी स्त्री कुर्रिनिसी. जैन स्त्री दरिद्रिनिसी इष्टत्व करिता होय हानी. पुरुष निंदा करी स्त्रियाशी. बोलो नये पतिव्रती ऐसी. बोलत महादोषी पतिव्रता लक्षण. सासू श्वशुर नंदावैनी धीर भावे त्यजुनी. राहू मने वेगळेनी. श्वान योनी पावे सत्य. अंगण धुवावे नग्नपणे. उकळा मुसळावरी न बैसणे. पाटावर वंट्यावरी जाण बैसू नये पतिव्रते. पती सवे विवाद देखा करिता पावे महादुःख. पती अंतःकरणी असे ऐका. आपण एक करू नये. जितके मिळेल पतीसी संतुष्ट असावे मनासी. समर्था पाहुणी कांक्षेसी पती निंदा करू नये. भागीरथी समान देखा पतीची चरणतीर्थ अधिका. पती सेवा करणे सुखा. त्रयमूर्ती संतुष्ट होती. जाऊ नये वनभोजनासी अथवा शेजारी या गृहासी. इष्ट सोयरे म्हणून हर्षी जाऊ नये प्रतिदिनी. पती सन्मुख निष्ठुरोने उत्तर देता कोपुनी. उपजेमुखी होऊनी सप्त जन्म दरिद्रपण. गुरुदेव धर्मतीर्थ समस्ती सर्व जाणावा आपुला प्रती. ऐसे जे निश्चय सती पतिव्रता तेची जाणा. सहगमन करणे मुख्य जाण. थोर धर्मश्रुतीचे वचन. पूर्वज 42 उद्धरण पतिव्रता धर्माने. पुरुष प्रेत झाली यावरी सहगमना जाता नारी. एक पाऊल निर्धारी अश्वमेध सहस्त्र पुण्य. माता विधवा असे जरी पुत्रासी शकुन मंगळ करी. पुत्रा विनय विधवा जे नारी नमन तिसी करू नये. एकीक रोम रोमासी स्वर्गी राहे शतकोटी वर्षी. पुरुषा सवे स्वानंदेसी पतिव्रता राहे तेथे. पुण्य सहगमनासी व्हावी कन्या ऐसी वंशी. 42 कोळे कैसी घेऊन जाये स्वर्गात. भूमी देवता ऐसी म्हणी पतिव्रतेचे अस्त्री चरण. आपण आवरी चालता क्षण पुनीत आपण म्हणत असे. सूर्यचंद्र ऐसे म्हणती आपले किरण आहेत ज्योती. पतिव्रतेवर पडती आपण पावन होत असो. वायू आणि वरुण देखा पतिव्रतेचे स्पर्शे ऐका. आपण पावन आपण जाहलो निकास. पाहता समस्त पुनीत होती. घरोघरी स्त्रिया असती काय करावी लावण्य संपत्ती. जिचे निवंशा उद्धार गती तैशी स्त्री घरी असावी. ज्याचे घरी पतिव्रता देवा वेगळा पुरुष ख्याता. करावे सुकृत जन्मशता तरीच लादे तैशी सती. चतुर्विध पुरुषार्थ देखा स्त्रियेची लादे पुरुष निका. पतिव्रता स्त्री अधिका पुण्यानुबंधे मिळे जाना. सती नाही ज्याचे घरी त्यासी नाही अरण्य दोरी. वृता जन्मोनी संसारी कर्मबाह्य तो जाना.
ऐसी सती मिळे ज्यासी समस्त पुण्य घडती त्यासी पुत्र संतान परलोकासी साधन होय सतीचे पुण्य घडे जे गंगा स्नाने लादे सतीचे दर्शन महापापी होय पावन सप्तजन्मी पापे जाती पतिव्रतेचा आचार सांगे बृहस्पती देव गुरु म्हणून सरस्वती गंगाधरो विनवितसी श्रोते जना सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र पुण्यराशी ऐकता पावस सद्गतीसी म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे पतिव्रता धर्म निरूपणम नाम 31 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 32 श्री गणेशाय नमः पतिव्रतेची आचाररीती सांगे देवासी बृहस्पती सहगमन केलिया फळश्रुती येणे परी निरोपेरी विधवापनाचा आचारू सांगता झाला देव गुरु पुसती देव ऋषेश्वरू एका श्रोते एकचित्ते जवळी नसता आपुला पती त्याते झाले असेल मृत्यू प्राप्ती काय करावे त्याचे सती केवी करावे सहगमन पती जवळी असता जरी सहगमना जावे तर येणारी असेल आपण गरोदरी करू नये सहगमन स्तनपाणी असेल कुमर तिने करिता पाप थोर पुरुष मेला असेल दूर सहगमन करू नये तिने असावी विधवापणे विधीपूर्वक आचरणे सहगमना समान असे पुण्य एकचित्ते परियेसा एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन 3 दिवसा उपोषण करावे तिने भक्तीने शक्ती नाही वृद्धापेसी एकांना जेवावे परियेसी अथवा फल आहारेसी अथवा शाकाहार देका पुत्राविन असेल नारीत करावे तर्पण पुत्रापरी तीळ दर्भ कुशाधारी गोत्र नाम उच्चारावे विष्णू पूजा करावी नित्य आपुला पुरुष हासी म्हणत पुरुष रूप 8 चित्त विष्णू स्थानी आरोपी जे वैशाख माघ कार्तिक मास असे आचार विशेष माघ स्नानासी तीर्थास विष्णू स्मरणे करावे तीर्थयात्रे जात्या लोका त्याते द्यावा छत्रपादुका येथील आपुले गृहांतिका पाद प्रक्षालन करावे दीपदान भाग 16 कडनवती धर्म सकाळ या कारणे अनंत फळ दीपदान करावे माघ स्नान माघ मासी करणे सूर्योदयासी येणे परी एकमासी आचरावे भक्तीने गंध परिमळ पुष्पेसी पूजा करावी केशवासी रुद्राभिषेक विधेसी संतोष वावा गौरीधर धूपदीप नैवेद्यासी पूजा करावी षोडशी प्रीती बहुशंकरासी दीपमाळा उजळिता आपला पुरुष ध्यावणी नारायण तो म्हणून पूजा करावी एकोमनी भक्तिभावे परियेसा रक्त कृष्ण चित्रवस्त्र नेसता जाण दोष बहुत आणि असे एक व्रत पुत्राचे बोल वर्तावे ऐसा आचार विधवीसी असे शास्त्र पुराण जरी आचरिती भक्तीसी सहगमने केले फळ असे विधवापणे येणे परी आचरी जे नारी मरण होताची अवसरी पतीसी घेऊन स्वर्गी जाय जितुक्या पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरी त्यांची पुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतीचे वचन सांगतले मुनी विस्तारून ऐक बाळे तुझे मन ज्यावरी प्रीती ते करी दुःख सकळ त्यजूनी माझी बोल ठेवी मुनी सांगतले तुझं मागे दोन्ही परलोकाचे साधन धैर्य असेल आपणासी करी सहगमन पतीशी विधवापणे आचार करसी तेही पुण्यती तुकेचे जे आवडे तुझे मनी सांगावे माते विस्तारोणी हस्तमस्तकी ठेवून पुसत असे प्रेम भावे ऐसे म्हणता अवसरी केले नमन ती येणारी विनवी तसे करुणोत्तरी भक्तिभावे करुणिया जय जया योगीश्वरा तुझे पिता सहोदरा माझ्या प्राण मनोहरा जनक जननी तूच होसी आले आपण परदेशात जवळी नाही बंधू भ्रांत भेटलासी तू परमार्थ अंतकाळीचा सोयरा सांगतेले आचार दोन्ही कष्ट अधिक विधवापणे अशक्य आम्हा स्वामी अपार असे दातारा तारुण्यपणी आपणासी लावण्य असे या देहासी निंदापवाद शरीरासी घडेल कलिवर्तमानी संतोष होतो माझे मनी पुण्य अपार सहगमनी पती सवे संतोषोनी जाईन स्वामी निर्धारे म्हणून मागोती नमस्कारी माता ठेवून चरण धरी स्वामी माते तारी तारे भवसागरी बुडत असे करुणा कृपेचा सागर उठवितसे योगेश्वर देता चाहला अभय कर मनीपती सेवे असावे जोची ठाव पुरुषासी जाय माते संगीसी सांगेन तुझ विशेषी एक माते एक चित्ते आले ती तुम्ही दुरुणी श्री गुरु भेटी लागोनी आरोग्यपतीसी व्हावे म्हणून भक्तिभावे करुणिया ब्रह्मालिखित न चुके जाण जे जे असेल कारण तैसे घडते श्रुती वचन दुःख कोणी करू नये काळ जिंकता नाही कोणी सर्व एक गुरु अजूनी भाव असे ज्याचे मनी त्याचे प्रत्यक्ष असे जाणा आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने अंतकाळ होता क्षणे गुरुदर्शना जाई माये म्हणून भस्मत वेळी लाविता झाला कपाळी रुद्राक्षचारी तत्काळी देता झाला ती येसी योगेश्वर म्हणती ती येसी रुद्राक्ष बांधी कळ सरसी दोन्ही प्रेत करणासी दोन्ही दहन करावे आणि एक सांगेन तुझ गुरुदर्शना जासी सहज रुद्रसुक्त म्हणती तुझे श्री गुरुचरण प्रक्षाळिता तिची तीर्थ घेऊन आपली देही प्रोक्षोनी प्रेतावरी आणून प्रोक्षण करी भक्तीने मग जावे सहगमनी वान द्यावे सुवासिनी अनेक द्रव्य वेचुनी ब्राह्मण मुखी अर्पावे ऐशी या परी ती येसी सांगून गेला तो तापसी पतिव्रता भावेसी करी आयती तये वेळी
भले विप्र बोलावणी प्रेता प्रायचित देवोनी षोडशकर्म आचरोणी उपासन करविताती सुस्नात होऊन आपण पितांबरणे सोन सर्वाभरणे लेवून हळदी कुंकुम लावितसे उपासन प्रेतासी करवितात विधीसी प्रेत बांधुनी काष्टेसी घेऊन गेले गंगेत अग्नी घेऊन तळहातेसी निघाली पतिव्रता कैसी आनंद बहुमानसी प्रेता पुढे जातसे 16 वर्षे तारुण्यपण सुंदर रूप लावण्य ल्याईल असे आभरणे लक्ष्मी सारखी दिसत असे येणे परी नदीसी गेली नारी पती सरसी कुंड केले अग्निसी काष्टी शेने परिमित अग्निकुंड सन्निधेसी ठेविली तया प्रतासी बोलावणी सुवासिनीसी तेती झाले वाणे देखा सुपे चोडी कुंकुमेसी हळदी काजळ परियेसी तोडे कंठसूत्रेसी सुवासिनीसी देतसे गंध पुष्प परिमळेसी पूजा केली सुवासिनीसी द्रव्य देती जी अपारेसी समस्ता ब्राह्मणा तये वेळा नमन करुणी समस्तासी निरोप मागत असे हर्षी आपण जाते माहेरासी लोभ असो द्यावा म्हणत असा माझा पिता शूलपाणी माता गौरी अंतकरणी आम्हा बोलाविले सगुनी प्रेम भावे करुण्या समागमे लोक आपुले होते जे का सवे आले त्याची सांगत असे बोले जावे प्रतोनी ग्रामासी पुसता श्वशुर मामीसी त्याते तुम्ही न सांगावे ऐसी प्राण देतील आम्हा सरसी वंश हत्या तुम्हा घडेल त्यासी तुम्ही म्हणावे ऐसे क्षेम आहेत तीर्थवासी भीमा तीर्थस्थान असे श्री गुरुचे सन्निधानी आले श्री गुरुदर्शनासी आरोग्य झाले पतीसी राहिली आपुले संतोषी म्हणून सांगा आमुचे घरी ऐसी सासू श्वशुरासी तैसीचे आमुचे मात्या पित्यासी इष्टजन सोयिरिकासी सांगात येणे परी तुम्ही ऐसे वचन ऐकून दुःख करीती सकळ जण आपण असे हास्यवदन प्रेताजवळी उभी देखा अग्निकुंडी तक्षणी घालिता ते काष्टिक्षेनी तो आठवण झाली तिचे मनी योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधित असे प्रेत श्रवणी कंठसूत्र ठेवून दोन्ही पुसत असे ब्राह्मणासी विनवती असे द्विजासे संकल्प केला तो मानसी श्री गुरुमूर्ती आहे कैशी आपले दृष्टी पाहिन दर्शन करुणी स्वामीसी त्वरित येईल अग्निकुंडापाशी आज्ञा झाली या वेगासी त्वरित येईन म्हणत असे ऐकून तियेचे वचन म्हणती समस्त विद्वज्जन दहना न होता अस्तमान त्वरित जाऊन तुम्ही यावे पुसून या ब्राह्मणासी निघाली नारी संगमासी जेथ असे ऋषिकेशी श्री ऋषी सरस्वती सवय येता नगर नारी सह ब्राह्मण नाना परी कौतुक पहाती मनोहरी पतिव्रती स्त्रियेचे जाता मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नरकेसरी अभाग्य आपुले पूर्वापरी म्हणून आम्हा विहेरेले तू त्रैमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरंपार भक्तजना आधार म्हणून वाणिती सकळ जन अपराध आपण काय केले विसकावे भेटीस आले माता पित्यात विसरले तुझ्या ध्याने स्वामिया आरोग्य होईल पतीसी पुत्र होईल आपणासी आशा करुण मानसी आले स्वामी कृपा सिंधू पुरला माझा मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ पुत्र झाले बहुत नवस झाला स्वामिया मनोरथ झाला आम्हासी म्हणून येतो पुसावयासी जाऊ आता परलोकासी कीर्ती तुझी घेऊन या ऐसे परे ध्यान करीत आली अमरच्या संगमात वरित वृक्ष असे अश्वत्थ देखती झाली स्वामी यासी उभी ठाकून या दुरी साष्टांगी नमन करी श्री गुरु म्हणती तय अवसरी सुवासिनी होई ध्रुव ऐसे म्हणता मागुनी नमन कर एक भक्ती पुनरपी स्वामी येण्याची रीती अष्टपुत्री होय म्हणत असे ऐसे वचन ऐकून हास्य करती सकळ जन सांगत अति विस्तारून श्री गुरु पाशी तये वेळी विप्र म्हणती स्वामी यासी इचा पंथी पंचत्वासी पावला परधामासी सुवासिनी केवी होय नेले प्रेरित स्मशानासी ही आले असे सहगमनासी निरोप घ्यावया तुम्हापाशी आले असे स्वामिया तुमचा निरोप घेऊन अग्निकुंडा जाऊनी समागमे पतिशवनी दहन करावी इयेसी ऐकून ब्राह्मणांचे वचन श्री गुरु म्हणती हासून इचे अस्थिर अहेवपयन मरण कैसे घडे इसी म्हणती श्री गुरु तये वेळी आपणा प्रेत आना प्रेत आम्हा जवळी प्राण गेला कवणे काळी पाहू म्हणती त्या अवसरी म्हणती श्री गुरु द्विजासी आमचे वाक्य झाले ऐसी अहेवपन स्थिर इयेसी संदेह न धरा मनात या बोलाचा निर्धारू राखीला आता कर्पूर गौरू नका प्रेत संस्कारू आना म्हणती आपणा जवळी श्री गुरुचा निरोप होता आणू गेले धावत लोक कौतुक पाहत अभिनव म्हणती सकळही जन इतुके होता अवसरी आला तेथे विप्रचारी पूजा करीती मनोहरी श्री गुरुची भक्तीने रुद्रसुक्त म्हणून अभिषेक करीती गुरुचरणी षोडशोपचार विस्तारोणी पूजा करीती भक्तीसी तीर्थपूजा नाना परी पूजा करीती उपचारी इतुके होता अवसरी घेऊन आले प्रेतासी प्रेता आणून या दे काठे विधी श्री गुरु सन्मुखा श्री गुरु म्हणती विप्रलोका सोडा दोर वस्त्र याचे चरण तीर्थ तये वेळी देती तया विप्राजवळी प्रोक्षा म्हणती तात्काळी सर्व प्रेत सर्वांगी स्नपन करा श्री गुरु निरूपे ते ब्राह्मण प्रेतासित करीती तीर्थ स्नपन अमृत दृष्टी श्री गुरु आपण पाहती प्रेत सर्वांगी पाहता सुधा दृष्टीने प्रेत झाले संजीवन ओटून बैसला तक्षण अंग मुरडीत परियेसा नग्न म्हणून लाजत प्रेता झाले सर्वचेत नवी वस्त्रे नेसत कवने कडे बैसला बोलावून स्त्रियेसी पुसतसे विस्तारेसी कोठ आणले आपणासी यधीश्वर कवन सांग इतुके लोक आले असता कावो न करिसु तू चेता निद्रा आली मदन मत्ता म्हणून पुसे स्त्रियेसी
ऐकुनी पतीचे वचन सांगती झाले विस्तारून, उभी राहून दोघे जण नमन करती श्री गुरुसी, चरणावरी माता ठेवून नमन करती दोघे जण, पाहती लोक सकाळी जन महानंद प्रवर्तला, तयासी नाना परीसी स्तोत्र केले श्री गुरुसी, श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासित तये वेळी, अष्टपुत्र पूर्णायुषी होका श्रीमंत अतिहर्षी, गेले तुमचे सर्व दोषी देहांती मुक्ती तुम्हा, चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हा, सत्य सांडून या संदेह त्वरित सुखी असा म्हणती रेखा, इतुके होता अवसरी मिळाल्या होत्या नगरनारी, जय जयकार अपरंपारी प्रवर्तिला तये वेळी, नमन करती सकळ ही जन स्तोत्रे करीती गायन करिता ती निरंजन, जय जय कार प्रवर्तला, तयामध्ये विप्र एक होता धूर्त कुबुद्धिक, त्याची गृह होते नरकी म्हणून पुसे श्री गुरुसी, वेदशास्त्र पुराण बोलता ती सनातन, ब्रह्मालिखित सत्य जाण म्हणून वाक्य निरंतर, घडला नाही अपमृत्यू त्यासी, दिवा मरण सुखांतरेसी, त्याचा आला प्राण कैसी, ब्रह्मालिखित सत्य की मिथ्या, नकळे याच्या अभिप्राया, निरोपावे गुरुराया, श्री गुरु सांगती हासोनिया तया मूर्ख ब्राह्मणासी, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, सांगेन तुझं विस्तारेसी, पुढे जन्म होय त्यासी एकचित्त परियेसा, आम्ही तया ब्रह्मयापाशी मागून घेतले कारणेसी, पुढील जन्मात परियेसी वर्षे 30 संख्याते, भक्तजन रक्षवयासी मागितले आम्ही ब्रह्मयापाशी, म्हणून सांगती विस्तारेसी तया विप्रवर्गापुढे, तटस्थ झाले सकळही जन साष्टांग करीते नमन, केले आपले स्थान ख्याती झाली चहुराष्ट्री, पतिव्रतेने पतीसहित स्नान केले संगमात, अंतःकरणी संतोष बहुत पूजा करीती भक्तीने, अपार द्रव्य वेचून करीते ते आराधन, सूर्य गेला अस्तमान आले श्री गुरुमठासी, स्त्री पुरुष नमस्कार करिता ती वारंवार, पूजा सामग्री उपचार आरती करती श्री गुरुसी, सिद्ध मने नामधारका पुढे झाले अपूर्व एका, कथा असे अतिविशेखा सांगेन एका एकचित्ते, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री ऋषी सरस्वत्युत्पाख्या अन्य सिद्ध नामधारक संवादे मृत संजीवनम नाम त्वात्रिंशोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 33. श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्यला न लागे सिद्धाची या चरणा विनवतसे कर जोडून भक्तिभावे करुण्या, मने स्वामी सिद्ध मुनी पूर्वकथानुसंधानी पती सहित सुवासिनी आली गुरु समागमे। श्री गुरु आले मठासी, पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुणी आम्हासी निरोपावी दातारा। सिद्ध मने ऐक बाळा, दुसरे दिवशी प्रातः काळा दंपती दोघी गुरु जवळा येऊनी बैसेती वंतुनी, विनविता ती कर जोडून आम्हा शोक घडले दिनी, एक यतीने येऊनी नाना धर्म निरोपिले। रुद्राक्षचारी आम्हासी देता बोलला परियेसी, कानी बांधुनी प्रेतासी दहन करी म्हणतेले, आणि एक बोलिले रुद्रसुक्त असे भले, अभिषेक करीती विप्र कोळे ते तीर्थ आणावे, आणून तीर्थ प्रेतावरी प्रोक्षा तुम्ही भावे करी, अंतकाळ समयी दर्शन करी श्री सरस्वती स्वामीचे। ऐसे सांगुनी आम्हासी आपण गेला परियेसी, रुद्राक्ष राहिले मजपाशी पती श्रवणे स्वामी या। ऐकून ती याचे वचन श्री गुरु सांगती हासून, रुद्राक्ष दिले आम्हीच जाण तुझी भक्ती देखून या। भक्ती अथवा अभक्तीसी रुद्राक्ष धारण न रासे, पापे न लागती परियेसी उत्तम अथवा निचाते। सहस्त्र संख्या जो नर रुद्राक्ष माळा करी हार, स्वरूपे होय तोची रुद्र समस्त देव वंदिती। सहस्त्र जरी न साधती दाही बाहुस षोडश असती, शिकेसी बांधा एक ख्याती 24 दोही करी। कंठाभरण 32, मस्तकी बांधा 44, श्रवणद्वयी 12, धारण करावे परियेसा। अष्टोत्तर शत एक कंठी माळा करी सुरेख, रुद्रपुत्र समान एक येणे विधी धारण केलिया। त्याचे फळ असे अपार, माळा रुद्राक्ष असे थोर, जैसे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे। ज्याचे गळा रुद्राक्ष असती, त्यासी पापे नाताळती, त्यासी होय सद्गती रुद्र लोके अखंडित। रुद्राक्ष माळा धरुणी जप करीती अनुष्ठानी, अनंत फळ असे जाणी एक श्रोते एक चित्ते। रुद्राक्ष ठेवूनी पूजेसी, अभिषेकावे रुद्रसुक्तेसी, लिंग पूजा समानेसी फळ असे निर्धारे। एकमुख पंचमुख एकादश असती मुख, 24 कौतुक मुख असती परियेसा। हे उत्तम मिळती जरी अथवा असती नाना परी, धारण करावे प्रीती करी लादे 24 पुरुषार्थ। याची पूर्वीला आख्यान विशेष असती अति गहन, ऐकता पापे पळून जाती त्वरित परियेसा। राजा काश्मीर देशी भद्रसेन नाम परियेसी, त्याचा पुत्र सुधर्म ऐसी प्रख्यात होता अवधारा। त्या राज्याचा मंत्रीसुत नामतारक असे ख्यात, दोघे कुमार ज्ञानवंत परमसख्यत्व असती रेखा। उभयता एक वयसी सुकुमार अति सुंदरेसी, एके स्थानी विद्याभ्यासी वर्तती देखे संतोषे। क्रीडास्थानी सहभोजनी असती दोघे संतोषणी, ऐसे कुमार महाज्ञानी शिवभजक परियेसा। सर्वदेही अलंकार रुद्राक्षमाळा शृंगार, भस्मधारण त्रिपुंड तिलक असे परियेसा। वर्ततायचे एके दिवशी तया राजमंदिरासी, आला पराशर ऋषी साक्षात ब्रह्मा तो देखा। ऋषी आला देखुनी राजा सन्मुख जाऊनी, साष्टांग नमुनी घेऊनी आला मंदिरात। कर जोडणी मुनीश्वरासी, बिनविराच्या भक्तीसी, पिसे लागले पुत्रासी, काय करावे म्हणतसे।
रत्नाभरण अलंकार न घेती भूषणे परिकर रुद्राक्ष माळा कंठी हार सर्वाभरणे तेसी करती शिकविल्या नायकती कैसे ज्ञान याचे मती स्वामी या ते निरोप देती तरी ऐकती कुमारक भूत भविष्य वर्तमाने त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी याचा अभिप्राय विस्तारून निरोपावे दातारा ऐकून रायाचे वचन पराशर ऋषी जाण निरोपी तसे हासोन म्हणे विचित्र ऐक ऐसे तुझ्या आणि तुझ्या मंत्री सुताचा वृत्तांत असे विस्मयाचा सांगेन एक चित्तेसाचा म्हणे ऋषी ते वेळा पूर्वी नंदी ग्रामनगरी होती एक वैश्या नारी अति लावण्य सुंदरी जैसे तेज चंद्रकांती सर्व भरणे तिसी असती जैसे दिसे मनमथ रेती नव यमुना सोमकांती अति लावण्य सुंदरी अजून वारवनिता म्हणे आपण पतिव्रता धर्म करी असंख्यात अन्न वस्त्रे ब्राह्मणासी सखी वर्ग सहित नृत्य करी मनोरथ कुक्कुट मर्कट विनोदार्थ बांधिल असे नृत्य मंडपी तया मर्कट कुक्कुट रुद्राक्ष माळा भूषणेसी कुक्कुटाच्या शिखेसी रुद्राक्ष एक बांधिला असे तया मर्कट कुक्कुटासी शिकवी नृत्य विनादेसी विनोदेसी वर्तता असे एके दिवशी अभिनव झाली परियेसा शिवव्रत म्हणजे एक वैश्य आला महाधनिक रुद्राक्ष माळा भस्मांक प्रवेशिला तिच्या घरी त्याची सव्य करी देखा रत्नखचित लिंगनिका तेज फाके चंद्रार का विराजमान दिसत असे देखून लिंग रत्नखचित विस्मय करी वारवनिता आपुले सखीसी असे म्हणत ऐसी वस्तू पाहिजे पुसा तया वैशासी देईन जरी मोलासी अथवा देईन रतीसी होईन कुलस्त्री दिवसतीन ऐकोनी सखी यांचे वचन म्हणे वैश्य हासून देईन लिंग मोहन रती कांक्षा करून या तुमची मुख्य वारवनिता होईल जरी माझी कांता दिवसतीन पतिव्रता होऊनी असणे मनोभावे ऐकोनी वैश्य वचन बोले वारवनिता आपण दिनत्रय सत्य जाण होईन तुमची कुलस्त्री लिंग देऊनी वैश्यसी बोले वैश्य परियेसी माझ्या प्राण समानेसी लिंग असे जाणा तुवा या कारणी लिंगासी जतन करावे परियेसी हानी होता लिंगासी प्राण आपुलत जिन संभोग समयी लिंगासी ठेवू नये जवळ केसी म्हणे वैश्य ती येसी तये वेळा परियेसा ऐकून वैश्य वचन मंडपी ठेवले लिंगरत्न मध्यस्तंभी बैसवून केला अंतर्गृहाचे क्रीडा करीत दोघे जण होती एक क्षण उठला अग्नी अद्भुत जाण तया नाट्य मंडपात अग्नी लागिता मंडप भस्म झाला जैसा धूप वैश्य करीतसे प्रलाप देखून या तये वेळी म्हणे हा काय झाले माझे प्राणलिंग गेले भुजगताती अति प्रबळे नगर लोक मिळवणी विजवून पाहती लिंगासी झाले दग्ध परियेसी अग्नितमर्कट कुक्कुटासी दफन साहले अवधारा वैश्य देखुनी तये वेळी दुःख करी अति प्रबळी प्राणलिंग जळून गेली आता प्राणतसी न म्हणे लिंग दहन झाले म्हणत अग्निप्रवेश केला त्वरित नगर लोक विस्मय करीत वेश्या दुःख करीत असे वैश्य माझा प्राणेश्वरू तया हानी झाली नितारू पतिव्रता धर्म करू म्हणे प्राणतेशिने आपुले सन बंधू सहोदरासी नमुनी पुसे तया वेळेसी निरोप द्यावा आपणासी पती समागमे जात असे ऐकून ती येचे वचन दुःख करीती बंधुजन म्हणती तुझी बुद्धिहीन काय धर्म करीतेसी ऐसे वैश्य किती येती त्यांची कैसी होशी सती हासती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे माझा पती झाला मृत आपण जिवंत नाही सत्य पतिवता धर्म ख्यात वेदशास्त्री परियेसा पती सवेजे नारी सहगमन जाय प्रीती करी एकी कपावले भूमीवरी अश्वमेध यज्ञ फळ असे म्हणून विनवी समजतासी निघाली बाहेर संतोषी आली अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंडा स्मरुणी सर्वेश्वर केला सूर्यासी नमस्कार प्रदक्षिणे उल्हास थोर करती झाली तये वेळी नमुनी समस्त द्विजांसी उभी ठेवली अग्निपाशी उडी घालिता वेगेसी अभिनव झाले तये वेळी सदाशिव पंचवक्त्र दशभुजा नागसूत्र हाती असे पानपात्र त्रिशूळ डमरू करी असे भस्मांकित जटाधारी बैसला असे नंदीवरी धरिता झाला वरचेवरी वैशेसी तये वेळी ईश्वर म्हणे ती येसी आलो तुझ्या परीक्षेसी धर्मधैर्य पहावयासी येणे घडले परियेसा तुझे मन पहावयासी झालो अग्निप्रवेशी तुझी पतिव्रता होसी सत्य केले व्रत आपले तुष्टलो तुझे भक्तीसी देईन वर जे मागसी आयु आरोग्य श्रीयसी जे इच्छेसी मागा आता म्हणे वैशात हे वेळी न लगे वर चंद्रमोळी स्वर्गभूमी पाताळी नगे भोग ऐश्वर्य तुझे चरण कमळी भृंग होऊन येत असे महाभाग्य माझे इष्ट बंधुवर्ग सकळ तुझे सन्निधेसी ऐकून येचे वचन प्रसन्न झाला गौरी रमन समस्त विमानी बैसवून घेऊन गेला स्वर्गासी तिचे नाट्य मंडपात जो का झाला मर्कट घात तया कुकुटा समवेत दग्ध झाले परियेसा मने पराशर ऋषी सांगेन राया परियेसी मर्कटत्व त्यजुनिया हर्षी तुझे उदरी जन्मला तुझे मंत्रीची या कुशी कुकुट जन्मला परियेसी रुद्राक्ष धारण फळे ऐसी राजकुमार होऊन आले पूर्वसंस्कारा करिता रुद्राक्ष धारण असे करीत दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे आता तरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण करीत आती त्यांच्या पुण्या नाही मिती म्हणून या सांगे पराशर श्री गुरु म्हणती दंपतीसी येणे परी रायासी सांगता झाला महाहर्षी पराशर विस्तारे ऐकून ऋषीचे वचन राजा विनवी कर चोडून प्रश्न केला अति गहन सांगेन एका एक चित्ते
येती श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राक्ष महिमा निरूपणं नाम 33तमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 34. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती दंपतीसी ऐका तो पराशर ऋषी तया काश्मीरी रायासी रुद्राक्ष महिमा निरोपी राजा मने ऋषीश्वरासी सामी निरोपिले आम्हासी पुण्य घडले आत्मजासी रुद्राक्ष धारण करून या ज्ञानवंत ते आता जाण रुद्राक्ष करिता ती धारण पुढे याचे लक्षण कवने परिवर्तित ऋषी मने रायासी पुत्रासह होणार पुसती ऐकता दुःख पावसी कवने परी सांगावे राजा विनवित वेळी स्वामी निरोपावे सकळे उपाय करून ये तात्काळी दुःखा वेगळा तोची करीसी ऐसे म्हणता ऋषीश्वर सांगत झाला विस्तार ऐक राया तुझ्या कुमारा वर्षे 12 आयुष्य असे तया 12 वर्षात राहिली असतीस दिवस 7 8वे दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्रासी परी येसा ऐकून ऋषीचे वचन राजा मूर्छित झाला तक्षण करिता जाहाला रोदन अनेक परी दुःखित नाना परी गहिवरत मुनिवराचे चरण धरित विनवित असे स्त्रिये सहित काय करावे म्हणून कृपानिधी पराशर सांगत झाला सविस्तार शरण दिगेर जगद्गुरु उमाकांत शिवासी जिंकावया काळासी उपायासे परियेसी सांगेन तुम्हा विस्तारेसी एकचित्ते अवधारा स्वर्ग मृत्यू पाताळासी देव एक विमकेशी निकलंक परियेसी चिदानंद स्वरूप देखा ऐसा देव मूर्तिमंत रजरूप ब्रह्मा सृजित सृष्टी करणे समर्थ वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदासी दिदले विधांचीसी आत्मतत्व संग्रहासी ठेवली होते उपनिषद भक्तवत्सल सर्वेश्वर तेने दिदले वेदसार रुद्राध्याय विस्तार दिदला तया ब्रह्मयासी रुद्राध्याय महिमा सांगता असे अगम्य याते नाश नाही प्राण अव्यय असे परियेसा परतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे अधिक ब्रह्मा याने चतुर्मुख विश्वसाचे वेदमत तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगेने का वदने दक्षिणे ऐका यजुर्वेद निरूपिला तया यजुर्वेदात उपनिषद सारख्यात रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरा समस्त देव ऋषीसी मरीची अत्री परियेसी अनेक समस्त देवासी सांगे ब्रह्मा तयावेळी तेच ऋषी पुढे देखा शिकविता आपल्या शिष्या देखा त्याचे शिष्य पुढे ऐका आपले शिष्यासी शिकविले याहुनी नाही अनेक मंत्र त्वरित तप साधत चतुर्विध पुरुषार्थ लादे त्वरित परियेसा नाना परीचे पातक केला असेल महादोष रुद्र जापे होय निक तोची पावे परमपद तेने कर्मे परिहरती संसारो होय निष्कृती जे जे श्री गुरुसी भजती तेची तरती भवसागर यमाची आज्ञा घेऊन आले पातके मेदिनी रुद्र जाप्या ते देखोने पळवणे केले परियेसा जाऊन या यमाप्रती महापातके विनविती गेलो होतो आम्ही क्षिती भयचकित होऊने आलो क्षितीवरी राहावयासी शक्ती नाही आम्हासी पाहता रुद्र जाप्यासी पोळतो आम्ही स्वामिया ग्रामोग्रामी नदी तरी वसती द्विज महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री रुद्र जाप करिता ती एका दिसमयी भक्तीसी म्हणतो रुद्राध्यायासी तोही पुण्यवंत कैसी होतो स्वामी यमराया इतकी बोलती पातके म्हणून यम माता तुके कोपून निघाला तवके ब्रह्मलोकात वेळी जाऊन या ब्रह्मयापाशी विनवी यम परियेसी जय जय कमळवासी जगत्सृष्टा चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत आज्ञेवरी कार्य करीत पापी नराते आणि नर कारणव पुरासी तुम्ही होऊन मनुष्यासी स्वामित्व दिदले भरवसी रुद्राध्याय निधानेसी केवी कारणे दिदले ती येणे परी यमध्ये का विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देतसे ऐका ब्रह्मादेव यमासी अभक्तीने दुर्मदेसी रुद्र जाप करीती तयासी अज्ञान लोक तामसी उभे निसुनी पडती नर त्या ते अधिक पापे घडती त्यासी तुम्ही दंडात वरिती जे का भक्ती भावे पडती तेत्वा सर्वदा वर्जावे बाधू नका तुम्ही ऐका सांगावे ऐसे पाहतका रुद्र जाप पुण्य अधिका ते जन म्हणती भक्तीसी पूर्वजन्मीत पाप करीती अल्पायुषी होऊन उपजती तया पापा होय निष्कृती रुद्र जापे करुणिया तेजो वर्चस्व बलधृती आयुरारोग्य ज्ञान संपत्ती रुद्र जपता वर्तती एक यमा एक चित्ते रुद्र जाप मंत्रेसी स्नान करीती ईश्वरासी तेसी उदक भक्तीसी जे जन करती स्नानपान त्याते मृत्यू भय नाही आणि एक नवल पाही रुद्र जापे पुण्य देही चिरंजीवी वळा असे रुद्र जपोनी उदकासी स्नान किरिया नरासी मृत्यू भीत असे तयासी तेही तरतील भवार्णवे शतरुद्र अभिषेकासी पूजा करीती महेशासी जे जन होती शतायुषी पाप निर्मुक्त परियेसा ऐसी जाणूनी मानसी सांगवे आपले तुतासी रुद्र जाप्यादीच्यासी बाधू नको मने ब्रह्मा ऐकून ब्रह्मा वचन यम आला आपुला स्थान म्हणून पराशरे जाणार राया पुढे निरोपिले आता तुझे कुमारासी उपाय सांगेन परियेसी 10 सहस्र रुद्रेसी स्नपन करी शिवासी 10 सहस्र वर्षावरी तुझे पुत्र वाचती स्त्री राज्य करतील धुरंधरी जैसा इंद्र अमरनाथ बोलवा विद्विजासी
वचन शतांसी ज्ञानी अनुष्ठान पाचारावे परियेचा ऐशा विप्रा करवी देखा करावा शिवासी अभिषेका आयुष्यवर देल कुमार का सद्य श्रेय होईल येणे परी रायसी सांगे पराशर ऋषी राये महा आनंदेसी आयुष्यवर्धना आरंभ केला तये वेळी शतसंख्यांक कलशासी विधिपूर्वक शिवासी पुण्यवृक्ष तळेसी अभिषेक किरविले त्यासी जळे पुत्रासी स्नान करवी प्रति दिवसी येणे परी सात दिनेसी आराधला ईश्वर अवधी जाहली दिवस सात मूर्छना आली अकस्मात क्षण एक पडला अचेत पराशरे रक्षिले तया समयी अवचित वाच्य जहाले उदृश्य सवीचे दिसे अद्भुत दंडहस्त महापुरुष महाद्रष्ट भयचकित आले होते यमदूत सकळ रुद्र पडत मंत्राक्षता देता ती मंत्राक्षता ते अवसरी घालिता तया कुमरावरी दूत पाहते उभे दुरी जवळ येऊ न शकती येणे परे द्विजवरे रक्षिले त्या राजकुमारे आशीर्वचन देती थोर वेदश्रुती करुणिया इतुकियावरी राजकुमार सावध झाला मन स्थिर राजे ते आनंद थोर समारंभ करीतसे तया समयी ब्रह्मासुत नारद मुनी आला त्वरित राजा जाऊनी सन्मुखात अभिवंदिले तये वेळी राजमनी ऋषी सिती त्रैलोक्य हिंडसी काय वार्ता विषयी अपूर्व काही निरूपीजे नारद मने रायासी गेलो होतो कैलासासी येता देखील मार्गासी अपूर्व झाले परियेसा महामृत्यूदूता सहित न्यावया आलो तुझा सुत सवीची घेऊन शिवदूत तया मृत्यूची पराभिविले यमदूत पळून जाते तया यमापुढे सांगती आमते मारेली शिवदूती कैसे जावे क्षितीसी यमोकपेनी येत घाला वीरभद्रापाशी गेला मने दूता का मार देतला निरपराधे स्वामिया ते वेळी वीरभद्र मने झाला विधी रुद्र वर्षे 10 सहस्त्र आयुष्य असे राजकुमारा न विचारिता चित्रगुप्ता पाठविले वादूता मोकटे केले शिवदूत जीवे सोडिले तुझे दूत बोलावून चित्रगुप्ता विचारावे आयुष्य त्वरिता म्हणून पाठविले दूता चित्रगुप्ता पाचारिले पुसता चित्रगुप्तासी पाडून पाहती पत्रासी 12 वर्षे आयुष्यासी राजकुमारा लिहिले असे ते तिचे लिहिले होते आणि 10 सहस्रे वर्षे लेखा पाहुणी यमधरी शंका मने स्वामी अपराध रुद्रचापे पुण्य करिता आयुष्य झाले तुझ्या सुता मृत्यू ते जिंकिले सत्य पराशर गुरु करिता ऐसा रुद्राध्याय महिमा पूजी करावी गुरु ब्रह्मा बिने न लगे काळ यमा श्री गुरु म्हणती दंपतीसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्रीनृसे सरस्वत्युत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे रुद्राध्याय महिमा वर्णनम नाम चतुर्स्त्रिंशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 35 श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धासी विनवितसे परियेसी रुद्राध्याय विस्तारेसी दंपती ते सांगितला सिद्ध मने ऐकतात अपूर्व असे पुढे कथा तेची जाना पतिव्रता श्री गुरु ते विनविते कर जोडून श्री गुरुची विनवितसे भक्तीसी आम्हा गती पुढे कैसी कवने परी असावे या कारणे आपण असे एखाद मंत्र उपदेशी जाणे नाही जीवासी चरण स्मरण सनातन श्री गुरु म्हणती ती येसी स्त्रिया ते काय मंत्र पती भक्ती करावी हर्षी मंत्र स्त्रिया ते देऊ नये देता उपदेश स्त्रियासी विघ्न असे मंत्रासी पूर्वी शुक्राचार्यासी घडले असे परियेसा श्री गुरु सांगती ती येसी पूर्वकथा घडली जैसी युद्ध देव दैत्यासी सदा होत असे अवधारी दैत्य सैन्य पडले रणे शुक्र जपे संजीवनी समस्त सैन्य उठवून पुनरपी पाठवी युद्धासी ऐसे होता एके दिवशी इंद्र गेला कैलासासी सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्यांची मंत्र करणे कोपून या शंक ईश्वर नंदीस सांगे उत्तर जाऊन या वेगवक्त्र शुक्राचार्या धरुणी आणि स्वामी वचन ऐकून नंदी गेला ठाकून शुक्र होता तपध्यानी मुखे धरला नंदीने घेऊन गेला शिवापाशी आकांत दैत्य दलासी ईश्वर एग्रासिले तयासी अगस्त्य सिंधू परी देखा ऐसा किती दिवसवरी होता शुक्र शिवाचे उदरी निघून गेला मूत्रद्वारी विसर पडे शंकरासी पूर्वी होते शुक्र नाव ईश्वरी उदला झाला उद्भव नाम पावला भार्गव पुनरपी अमृत मंत्र जपे इंद्रमणी विचारी पुरोहितासी पाचारी कैसा मंत्र शुक्र करी अमृत संजीवनी दैत्यासी गुरु मने इंद्रासी त्यासी उपाव करावा ऐसी षटकर न करिता मंत्रासी सामर्थ्य न राहील शुक्राची आपुरा पुत्र कच असे त्यात पाठव विद्याभ्यासे मंत्र शिकेल असे ऐसा निर्धार केला देखा कचा ते बृहस्पती सांगत असे बुद्धी प्रीती तुवा जावे शुक्राप्रती विद्यार्थी रूप धरून या निरोप घेऊन पितयाचा आणि इंद्रादी समस्त देवांचा शुक्रापते धाडिले कचा विद्यार्थी रूप धरून नमन करुणी साष्टांगी उभा राहिला करुणांगी शुक्र पुसत असे वेगी कवन कोटून आलासी बोले आपण द्विजवर कुमर
ऐकली तुझी कीर्ती थोर, विद्याभ्यासाहीन मनोहर म्हणून आलो सेवेसी. ऐसे करुणा वचन दे का विनवतसे कचनिका, जवळी उभी शुक्रकन्यका करुणी पिते असे विनवितसे. शुक्रासी म्हणे देवयानी, ब्राह्मण भला दिसे नयनी, तुम्ही आते शिष्य करुणी विद्याभ्यास सांगावा. कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे मदन, देवयानी करी चिंतन ऐसा पती व्हावा मज. ऐसा विद्याभ्यास करिता दैत्य कोड दुःखिता, देवगण आले आता कपट वेश म्हणती त्यासी. काळक्रमिता एके दिवशी कचा ते पाठविले संमिदासी, दैत्य जाती सहाय्यासी समाधी निमित्त रानात. राणी जाऊनी कचासी दैत्य मारिले द्वेषी, समाधी घेऊनी समिधा घेऊन या घरासी दैत्य आपण येथे झाले. शुक्राचार्याची कन्या नाम तिची देवयानी म्हणून या, पितयासी विनवी नमनिया कचन दिसे खोटे आना. कचा आलिया वाचून भोजन न करी आपण ऐसे करीतसे निर्वाण शुक्राचार्य चिंतितसे. ज्ञाने पाहे मानसी मृत्यू झाला असे त्यासी, मंत्र जपुनी संजीवनीसी त्वरित घरासी आणिला. अनेक होता बहुत दिवस दैत्य करती अतिद्वेष, गेला होता वनास पुनरपी वदिती तयासी. मागुती वाचेल म्हणून चूर्ण करीती छेदोनी, ताही दिशा टाकूनी आले घरा पुनरपी. गेला दिवस अस्तमाने पुसतसे देवयाने, कचन दिसे म्हणून पितयाते विनवितसे. कन्यावरी ममत्व बहुत म्हणून शुक्र ज्ञान पाहत, छिन्न विछिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी. ऐसे मंत्राचे सामर्थ्य कच आला घरात त्वरित, देव याने संतोष करीत पिता आलंगे कन्येसी. दैत्य शिष्य विचार करती काही केली अन मरे म्हणती, गुरु कन्येसी असे प्रीती म्हणून गुरु वाचवित. ऐसी निगुती करून आले एकादशी धिनी, एक कचा ते बाहेर नेऊन मारिले झाले दैत्य शिष्य. पानक करती गुरुसी त्यात मिळविती मध्य, स्निग्ध मिळवून बहुवसी शुक्र गुरुसी देतसे झाले. मागुती पुसे देवयानी, पितया ते विनवून कचासी आणि म्हणून रुदन करी आक्रोश. शुक्र पाहात असे ज्ञानी, न दिसे कच त्रिभुवनी, खेद करीत असे मने कन्या लोभे करून या. विचारी करता सर्वा ठाई दिसू लागला आपुले देही, संदेह पडला शुक्रासी पाही कैसी करावे म्हणून या. कन्येसी म्हणे शुक्र दे का कच नाही आता ऐका, माझी उदरी असे निका केवी काढू तयासी. कन्या म्हणे पितयासी, समजता तू वाचवेसी, आपला प्राण जाईल म्हणसी अति आश्चर्य म्हणतसे. शुक्र म्हणे देवयानी, मंत्र असे संजीवनी, मज वाचून नेणे कोणी माते कोण उठविल. न ऐके कन्या देवयानी, पित्याचे चरण धरुणी विनवतसे कर जोडून मंत्र आपणासी शिकवावा. कचासा तू मंत्र करी मृत्यू येईल तुझ जरी, मंत्र करुणी तुम्हा जागृत करी म्हणून चरणी लागली. शुक्र म्हणे कन्येसी, मंत्र सांगू नये स्त्रियांसी, दोष असे परियेसी वेदशास्त्रीय संख्यात. पितासी म्हणे देवयानी, सुखी असा मंत्र जपून येत, जिन आपला प्राण म्हणून आली मूर्छनात ये वेळ. शुक्राची कन्येवरी प्रीती उठवून तिसी अलिंगेती, मंत्र तिसी सांगती संजीवनी अवधारा. कच आपल्या पोटी होता तोही होय ऐकता, मंत्र झाला षटकर्णता मग जपिला कचा निमित्ते. शुक्राचे पोटातून कच निघाला पोटोनी, मंत्र जपुनी देवयाने पितया ते उठविले. 3 वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तत्वता, संतोष करी म्हणी बहुता कार्य झाले म्हणून. शुक्राचार्याची नमून कचविनवी कर जोडून दैत्य द्वेषे मारुती म्हणून रूप द्यावा आपणासी. शुक्राचार्य हर्षुने निरपदी त्याला संतोषने, पालवधरी देवयाने आपला पती होई म्हणे. कच म्हणे ऐक बाळे, गुरु कन्या भगिनी बोले, तुवा आमचे वाचविले माता होयसी निर्धारी. देवयाने कोपून या शाप दिदला तक्षणी, तया वृता होय तुझी विद्या समस्त विसरसी तात्काळी. कच म्हणे तियेसी, वाया शापिले आम्हासी, पुरुष होईल तुझ ऐसी ब्रह्मा कोळा व्यतिरिक्त. तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी, तुझं शिकवल्या गुणी पुढे मंत्रण चाले जाण. स्त्रिया लागे पती सेवा याची कारणे मंत्रण द्यावा, प्रवास करावा गुरुपुरुष निरूपाने. सावित्री विनवी श्री गुरुसी, व्रते आचरली बहुवसी, तुझे वाक्य आम्हासी एखादी व्रत निरोपावे. श्री गुरु म्हणती तियेसी, सांगेन व्रत तुझं ऐसी, स्थिर होय अहोपनासी राज्य पावे तुझा पती. विशेष असे व्रत एक सोमवार महासुख, ईश्वरार्चन करावे एक सकळाभिष्ट पाविजे. स्कंद पुराणेची कथा सर्वसाध्य ऐकता, पूर्व काळी आर्यावर्तका राजा एक अवधारा. चित्रवर्मा नाम त्यासी, धर्मात्मा परियेसी, धर्ममार्ग आचरे हर्षी, अधर्मी याते शिक्षा करी. सहपत्न्या धर्म करीती, पुत्र कामे शिवा पूजिती, ऐसे किती काळ क्रमिती कन्या झाली तयासी. अति सुंदर सुलक्षणी जैसे पार्वती स्वरूपिणी, तेज फाके सूर्यकिरणी अति लावण्य स्वरूपी. असता राजा सभेसी, द्विज एक परियेसी, भयन धरिता वाक्यासी, बोलात झाला अवधारा. ऐक राजा माझे वचन, कन्या लक्षण सांगेन, 14व्या वर्षी विधवापन होई तुझ्या कन्येसी. ऐसे सांगून ब्राह्मण निघून गेला तक्षण, राजयाचे खोचे अंतःकरण मने ईश्वराधीन सर्व. कन्या खेळे राजांगणा, सवे असिरी सखेजन, बोलत ऐकले वचनाच 14 वर्षी विधवत्व. याज्ञवल्क्याची पत्नी नाम तिची असे
असे मैत्रायनी घरात आली पवित्री नीच कन्या लागे चरणासी सौभाग्य स्थिर अहे पण उपाय सांगे दया करुण चंचळ असे अंतःकरण मरुणी चरणी लागली विप्रस्त्री सांगे ती असी सोमवार व्रत परियेसी पूजा करावी शिवासी उपवासोनी अवधारी गौरी हर पूजा करिता समस्त दुरिती जाती परता ऐकून सीमांतनी त्वरिता अंगीकारले व्रत देखा सोमवारची या व्रत आचरे सीमांतनी त्वरिता पती देखोनी पिता देखोनी चिंतित विवाह योग्य म्हणून विचारावया मंत्री असे पाठविता झाला राष्ट्रासी दमयंती नळवंशी इंद्रसेन कुमार चंद्रांगंधवर जैसा जैसा चंद्र तेज प्रभा बोलावून ते दवा कन्या दिधली संतोषी पाठवणी केली सकळी का जावई ठेविला कौतुका कन्या स्नेह अनेका म्हणून राहावी राजपुत्र श्वशुरालयी स्त्रिया प्रेमी अतिस्नेही काळक्रमिता एके समयी जलक्रीडी निघाला सर्व निघाले लोक बहुत राजपुत्र नदीत विनोदे असे पाहत अतिहर्षे जलक्रीडा पोहत राजकुमार देखा बुडाला मध्ये गंगोदका आकांत झाला सकळी का काडा कोडा म्हणतात सर्व सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ उदकी पाहतात ये वेळ नदीचे कुमार बुडाला उभय तटाकी सैन्य धावत गेले राजधानी अवस्था सांगती पूर्ण जावई तुमचा बुडाला ऐकून राजा पडे धरणी मूर्छा येऊन तक्षणी कन्या ऐकताच श्रवणे त्याची पायी प्राण आपुला ऐसे दुःख प्रलापित सीमांतिनी जाय त्वरित गंगा प्रवेश करीन म्हणत निघाली वेगे गंगेसी पिता देखोनी नयनी धरावया गेला धावणी कन्ये ते आलंगोनी दुःखी करी अत्यंत राजकुमारकाचे सेवक करू लागले बहु दुःख सांगू गेले पुत्र शोक इंद्रसेन रायासी ऐकून इंद्रसेन दुःख करी अति गहन भारी सहित निघून आला तया मृत्यूस्थळा सीमांतनी म्हणे पित्यासी प्राणत्यजन प्रतिसरसी वाचून या संसारासी काय उपयोग वैद्यवत्वे पुसती सकळ द्विजासी करावे सहगमन कैसी विप्र सांगती रायासी प्रेता वगळे करू नये आता ऐसे करणे प्रेत सापडे तव राखणे ऐकून या द्विजवचन राजा कन्येसी विनवित राजा म्हणे कन्येसी पुत्र नाही आमच्या वंशी कन्या तू एका आम्हासी पुत्र म्हणून प्रतिपाळू इतके होता राजकुमार बुडाला होता गंगापूर जेथे गेला जेथे पाताळ नगर वासुकी जेथे राज्य करी नागलोकाची या नारी आल्या होत्या नदी तेरी राजकुमार आला पुरी नदी तटाकी वाहत देखून या राजकन्या काढी ती संतोष करून या अमृत शिंपिती आणून या जागृत झाला राजकुमार नागकन्या मिळून त्यासी घेऊन जाती तक्षकापाशी विचित्र नगर परी येसी आश्चर्य पाहि राजकुमार तक्षक पुसे कुमार कासी नाम कवन कवनवंशी काय कारण आलासी कवन देशी वास तुझा सांगे राजकुमार देखा आम्ही भूमंडळ नायका नैषद राज्याधिपती ऐका नळ नामा पुण्यवंत लोके त्याचा पुत्र इंद्रसेन जन्म आमचा तयापासून चंद्रांगद नाम आपणा गेलो होतो शशुरगृहा जलक्रीडा करावयासी गेलो होतो यमुनेसी विधिवशी आम्हासी बुडालो नदीत अवधारा वाहतो आलो नदीत नागकन्या मज देखत घेऊन आल्या तुम्हापर्यंत दैव आपले साफळ करुणावचन ऐकून तक्षक बोल संतोष नको भिऊ म्हणून धैर्य देतात येवेळी शेष म्हणे कुमारा बाळ तूच दिसतोसी म्हणे निर्मळा तुमचे घरी सर्व काळ कवन देव पूजितसा ऐसे ऐकून राजकुमार हर्ष झाला निर्भर सांगत से विस्तार आपुला देव शंकर देखा पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण असे वायुकाराशी तैसा पूजितो शिवासी म्हणे राजकुमार देखा ऐसे ऐकून वचन तक्षक संतोषला अतिगहन राजकुमार आलिंगोन तुष्टलो म्हणत असे तक्षक म्हणे ते वेळा तुझ देईन राज्य सकळी तू रहावेस पाताळी अनंत भोगी भोगी आता राजकुमार विनवी तक्षासी एक पुत्र आपण पित्यासी भार्या वर्ष चतुर्दशी शिवपूजा करीत असे आपण बुडालो नदीत पिता माता दुःख करीत पत्नी म्हणी पती मृत समस्त जीव त्याजतील तुमचे देखील चरण आपण संतुष्ट झाले अंतःकरण राखीला तुम्ही माझा प्राण दर्शन करावे माता पिता तक्षक झाला संतोषी नाना रत्न भरणे त्यासी अमृत पाजवी बहुवसी अनेक देती स्त्रियेसी इतके देऊनी कुमारासी तक्षक मने परियेसी जे जे काळी तुम्हा सरसी तुझे कार्य सिद्धी पाहू अनेक संतोषोनी मागती वस्त्रे वाहने अति प्रेती तुरुंग दिला मनोगती देत सर्व दे सेव देते कुमार आपुला तक्षकाते नमून त्वरित चंद्रागुंत वारूवरी चढत मनोवेगे मार्ग क्रमित नाग कुमार सवय असे जयस्थानी बुडाला होता पावला तेथे क्षण न लागत निघाला बाहेर वारू सहित नदीत ट्युबा असे सोमवार असे ते दिवशी सीमांतनी आली स्नानासी होत्या सखी असे विसी त्याही मिळवणी नदी तिरी मनी विचारी मागुता रूपतीचे आठवित तुरुंगावरून उतरत नदी तिरी बैसला बोलावून सीमांतिनी पुसत असे अतिप्रियसी तुझा जन्म कवनवंशी पुरुष तुझा कवन सांग कोकमायलीसी बाळपणे तिसशी शोक लक्षणे सांगावे आम्हा विस्तारुणे अति स्नेह पुसत असे
ऐकून सीमांतिनी देखा आपण न बोलेला जे ऐका सखिया ते म्हणे विवेका सांगा आमचा वृत्तांत. सखिया सांगती तयासी हिचे नाव सीमांतिनी परियसी चंद्रागंधाची महिषी चित्रवर्म्याची ही कन्या. हिचा पती अतिसुंदर चंद्रांगंध नाम थोर चळ क्रीडा करता पार बुडाला येथे अवधारा. करी सोमवार व्रत उपवासेसी आचरत म्हणून आज स्नानानिमित्त आले असे न दिसी. हिच्या श्वशुराची स्थिती ऐका पुत्र शोक करिता दुःखा राज्यही रतले तयाधिका कारागृही घातले असे. इतिकी सखिया सांगती मग बोले आपण सीमंती तुम्ही कवन पुसता आम्हा प्रति कदर्प रूपा तुम्हा असे. सीमांतनी करती शोक जवळी आला राजकुमारक हाती धरुणी बाळिका संभोकी तो प्रेम भावे. एकांत सांगिती येसी म्हणे तुझ्या भ्रतारेसी देखील आम्ही दृष्टीसी सुखी आता असावे. तुझे व्रत पुण्य करता शीघ्र येईल तुझा कांत चिंता न करी व तू आता तृतीय दिवशी दर्शन करे. ऐसे एकांती सांगून प्रकट करू नको म्हणून दुःख आठविले ऐकून सीमांतनी बाळकेसी. ऐसे होता राजकुमार आरूढ झाला आपण वारू निरोप मागे प्रीती करू सीमांतिनी नारीसी. निघाला अश्व मनोवेगी पावला नगर अतिशीघ्री सवे पुत्र वासुकी पाठवी तया नगरात. तुवा जाऊनी वैरियासी सांगता इष्टवादियासी न ऐकता तुझे बोलासी संहारी न म्हणावे. कालिंदिये नदीत बुडाला वचन प्रख्यात तुम्ही केला स्वामीघात राज्य घेत इंद्रासेनाचे. आता सांगेन तुम्हासी चाड असेल प्राणासी शरण जावी शीघ्रेसी सिंहासनी बैसवा इंद्रसेना. तक्षका सारिका मित्र जाहला तुमच्या करील असती माळा शीघ्र चला चरण कमळा चंद्रागंध दर्शनासी. ऐसे ऐकन वैचन दायिद विचारिती मनी आपण केली बुद्धिहीन आता शरण रिघावे. ऐसे विचारून मानसी बाहेर काढती इंद्रसेनासी नाना वस्त्रे आभरणेसी वैसविताती सिंहासनी. राया इंद्रसेनासी तक्षक पुत्र सांगे हर्षी तुमचा कुमार आला परियेसी वासुकी भेटी गेला होता. ऐकता राजा संतोषी आठविले दुःख अधिकेसी मूर्छा येऊन धरणीसी पत्नी सहित पडी येला. उठवी नाग कुमार त्यासी दुःख विसरा करा हर्षासी येतो पुत्र भेटीसी म्हणून सांगे उल्हासी. मंत्री पिरोहित देखा समस्त निघाले नगर लोक पाहो म्हणती कौतुक मेला कुमार आला म्हणून. ऐसे जाऊनी पुत्रासी भेटी झाली परियेसी चंद्रांगद पितयासी नमस्कारिले साष्टांगे. मातेसे आलंगोने दुःख करी अति गहन विनवितेसे संभोकोन आपणा निमित्त कष्ट लेती. इतुकिया अवसरी प्रवेश चाहला नगरपुरी समारंभ केला तोरी पाविले निजन मंदिरात. तक्षकाचे पुत्रासी वस्त्रीभूषणे अति हर्षी देता झाला परियेसी इंद्रसेन अतिप्रती. चंद्रागंध सांगे पितयासे तक्षोपकार विस्तारेसे प्राण वाचविले आम्हासे द्रव्य दिले अपरिमित. निरोप दिदला नागपुत्रासी चंद्रसेन करी अति हर्षी नृत्य पाठविले वेगेसी चित्रवर्म नगराते. राजा म्हणे ते वेळी सुन माझी दैवाकळी तिचे निधर्मे वाचला बळी पुत्र माझा अवधारा. हे रज निघाले झड करी पातळी चित्रवर्मापुरी व्यवस्था सांगती कुसरी चंद्रागंध शुभ वार्ता. इंद्रसेन राजा देखा पुनरपी आला वराडिका चंद्रागंध पुत्रनिका सर्व सकल कलत्रेसी. महोत्साह करती थोर वराडा केले दुरंदर चंद्रांगद प्रीतिकर सीमांतिनीस भेटला. ऐशी उत्साही विवाह केला आपुले पुरीसी निघाला. सीमांतनीचे दैव भले पती समागमे चातसे. सीमांतनीचे व्रत ऐसे उपवास केले सोमवारास पूजा केली गौरहारास म्हणून पावली इष्टार्थ. ऐसे विचित्र असे व्रत म्हणून सांगती श्री गुरुनाथ. ऐके सुवासिनी म्हणत अति प्रीती करुणिया. दंपती विनवी श्री गुरुसी तुझी चरण सेवा आम्हासी त्याची व्रत निर्धारेसी आम्हा व्रत काय असे. श्री गुरु म्हणती तयासी आमुचे निरूप करा ऐसी व्रत आचारा सोमवारासी त्याची सेवा आम्हा पावे. ऐशिया परिवंदोनी श्री गुरुचा निरोप घेऊन गेले ग्राम परतोनी ख्याती झाली चारे राष्ट्री. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युत्पाख्यान निषिद्ध नामधारक संवादे श्रीमांतेनी आख्यानम नाम 35 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी आपले आजचे अध्याय 30 ते अध्याय 35 वाचन पूर्ण झाले आहे. या दिवसाच्या अध्याय वाचनाची सांगता आपण विष्णू सहस्रनामाने करूया. श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्रम श्री गणेशाय नमः. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे नमः समस्त भूतानामादिभूताय भूभृते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. वैशंपायन उवाच श्रुत्वा धर्मान शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिर शान्तरवं पुनरेवाप्यभाषत. युधिष्ठिरोवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तकं कर्मचन्त प्राप्नुयुर्मानभाशुभं को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्म संसारबन्धनात्. भीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेवमनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः त्वमेव चार्चयान्नित्यं भक्त्या पुरुषमव्ययं ध्यायस्तुवन्यमस्यञ्च यजमानस्तमेव च. अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदुःखादिगो भवेत्. ब्रह्मज्ञं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथमहद्भूतं सर्वभूतद्भवोद्भवम् एष
एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवे विष्टिर्नरः सदा परमं यो महत्तेज परमं यो महत्तप परमं यो महद्ब्रह्म परमं ह्यः परायणं पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलं दैवतं देवतानां च भूतानां यो व्यपिता यतः सर्वाणि भूतानि भगवन्त्यादियुगागमे यस्मिन् च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णुर्नाम सहस्रं मे शृणु पापभयापहं यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये ऋषिर्नाम्नां सहस्रस्य वेदव्यासो महामुनिः छन्दोनुष्टुपतिता देवो भगवान् देवकी सुतः ॐ विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपं दैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमम् अथ ध्यानम् ॐ शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् इति ध्यानम् ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रोज्ञोऽक्षर एव च योगो योगविदां नेता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशिवस्तानुर्भूतादिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः स्वयं भूषम्मुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो अमरप्रभुः विश्वकर्मा मनस्त्वष्टास्तविष्टस्तविरो ध्रुवः आग्राय शाश्वतो कृष्णो लोहिताक्षप्रतर्दनः प्रभूतस्त्रीककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठश्रेष्ठ प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधामे विक्रमक्रमः अनुत्तमो दुरादर्श कृतज्ञ कृतिरात्मान् सुरेश शरणं शर्म विश्वरेता प्रजाभवः संवत्सरो व्याल प्रत्ययः सर्वदर्शनः अज सर्वेश्वर सिद्ध सिद्धि सर्वाद्यरच्युतः वृषाकपीरमेयात्मा सर्वयोग विनिर्सृतः वस्तुर्वसुमना सत्य समात्मा संमितः समः अमोघ पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्र बहुशरा बभ्रुर विश्वयोनि शुचिश्रवः अमृत शाश्वतस्तानुर्वरारोहो महातपः सर्वगः सर्वविद्वानुर्विक्ष्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदविद्कविः लोकाध्यक्षस्सुराध्यक्षो धर्माध्यक्षकृताकृतः चतुरात्मा चतुर्व्युवश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः राजुष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनि पुनर्वसुः उपेन्द्रो वामन प्रांशुरमुगोऽस्टिरोर्जितः अतीन्द्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेदो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रयो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देशवपो श्रीमान् मेयात्मा मादृक्तृक महेक्ष्वासो महीभर्ता श्रीनिवासः सतां गतिः अनिरुद्धस्सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः परीक्षिर्दमनो हंस सुपर्णो भुजङ्गोत्तमः हिरण्यनाभसुतपा पद्मनाभ प्रजापतिः आवृत्तिक सर्वदिक् सिंह सुन्दाता सुन्दिमा स्थिरः अजो दुर्मर्शन शास्ता विश्रुतात्मा सुरार्यः गुरुरुगुरुत्तमो धाम सत्य सत्यपराक्रमः निमिषो निमिषस्रग्वे वाचस्पतिरुदारधिः अग्रनिर्ग्रामणि श्रीमान् न्यायो नेता समीरण सहस्रमृता विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात् आवर्तनोऽन्यं व्रतात्मा संवृत संप्रमर्दनः असंवर्तको वह्निररिणोधरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वदृग्विश्वविग्भुः सत्कर्ता सत्कृत साधुर्जन्युर्नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट सृष्टकृच्छुषि सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धि साधनः वृषाहि वृषभो विष्णुर्विषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुतिसागरः सुभुजो दुर्द्रो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूप बृहद्रूप शिपिविष्ट प्रकाशनः ओजस्तेजोदितिधर प्रकाशात्मा प्रतापनः वृद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्राशुर भास्करद्युतिः अमृता शुद्धभो भानु शशबिन्दु सुरेश्वरः औषधं जगतस्सेतु सत्यधर्म पराक्रमः भूतभव्यपवन्नाथ पवन पावनो नलः कामः कामकृत्कान्त काम कामप्रद प्रभुः युगादिकृद्युकावर्तो नैकमायो महाशण अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजितनन्दचित इष्टो विशिष्टशिष्टेष्ट शिखण्डीनः शोवृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युत प्रथित प्राण प्राणदो वासमानुजः अपाम्निरितनिष्ठानमप्रमत्तः प्रतिष्ठितः स्कन्दस्कन्दधरो दुर्यो वरदो वायुवाहन वासुदेवो बृहद्भानु रातिदेव पुरन्दरः अशोकस्तारणस्तार शूरशौर्य जनेश्वर अनुकूलशता
पद्मावर्त पद्मी पद्मनिवेक्षण पद्मनाभोरविन्दाक्ष पद्मगर्भ शरीरभरत मुहूर्तिरुद्धोर्तात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुल शरभो भीम समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुरुदामोदरस्सः महीधरो महाभागो वेगवान् विताशनः उद्धवक्षोभनदेव श्रीगर्भ परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गौनो गुह व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानतो ध्रुव परर्धिं परमपष्टस्तुष्ट पुष्टसुरेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठपुरुष प्राण प्रणवप्रभुः हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायुरतोक्षजः ऋतु सुदर्शन काल परमेष्टि परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्तावरस्थानु प्रमाणं बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्तविष्टो भूधर्मोयुपो महामखः नक्षत्रिणेमिर्नक्षत्री क्षमक्षाम समयहन यज्ञो इज्जमहेज्यश्च क्रतुः सन्त्रसतां गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमं सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुगुद सुव्रत मनोहरो चित्तक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापन स्ववशो व्यापी नैकात्मानैक कर्मकृत वत्सरो वत्सरो वत्सी रत्नगर्भोधनेश्वरः धर्मगुप्धर्मी सदक्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्राशर विधाता कृतलक्षणः गपस्तिनेमि सस्त्वस्तो शिवो भूतमहेश्वर आदिदेवो महादेवो देवेशो देववृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गुप्ता ज्ञानगम्य पुरातन शरीरभूतवृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोमपोमृत्तपः सोमपुरुजित्पुरुषत्तमः विनयो जय सत्यसन्धो दाशार्य सात्वतां पतिः जीवो विनेता साक्षी मुकुन्दोमितविक्रमः अम्बो निरीरदन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अजो आहार्य स्वाभावो जीतामित्र प्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्द सप्तधर्मा त्रिविक्रमः महर्षि कपिलाचार्य कृतद्वोमेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गकृतान्तकृत महावराहो गोविन्द सुषेण कनकाङ्गदी उयोगपिरोगहन गुप्तश्चक्रगदाधरः वेदास्वाङ्गोचित् कृष्णो द्रोढसङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामनः भगवान् मगहानन्दी वनमाली हलायुधः आदित्यज्योतिरादिश्य सहस्निर्कृतिसत्तमः सुदद्वाखंड परशुर दारुणो द्रविणप्रद देवत्सर्वदृग्व्यासो वाचस्पतिर्योनिजः त्रिसामासामगस्साम निर्वाणं वेषजं विषक् संन्यासकुर्चमशान्तो निष्ठा शान्तिपरायणं शुभाङ्गशान्तिदस्तृष्टा कुमुदकवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रिय अनिवर्तिन्यं वृतात्मा संक्षिप्ताक्षेमकृच्यवः श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपति श्रीमताम्बरः श्रीध श्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमां लोकत्रयाश्रयः स्वक्षस्वङ्गशतानन्दो नन्दिरज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिच्छिन्न संशयः उद्रण सर्वतच्चक्षुरणिशाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः अर्चिष्मानुचितकुम्भ विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नोमितविक्रमः कालनेमिनि आवीर शौरिः शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशवः केशिया हरि कामदेव कामपाल कामी कान्तकृतागमः अनिरुद्धेशो पुरविष्णुर्वीरोऽनन्तो धनञ्जयः ब्रह्मज्ञो ब्रह्मकृत् ब्रह्म 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 विवर्धनः ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रिय महाक्रमो महाकर्मा महातेजामहोरगः महाकृतुर्महायज्वा महायज्ञो महाहवि स्तव्यस्तम प्रियं स्तोत्रं स्तुतिस्तोतारण प्रियः पूर्ण पूरयता पुण्य पुण्यकीर्तिर्मानयः मनोजवस्तिरतकुरो वसुरेता वसुप्रदो वासुदेव वसुर्वसुमना हरि सद्गति सत्कृति सत्ता सद्भूति सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवास सुयामुनः भूतावासो वासुदेव सर्वासु निलयोन्दलः दर्पः दर्पतो दृप्तो दुर्दुरोथापराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्त शतमूर्ति शताननः एको सवक्कं किं यत्तत्पदमनुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्दनाङ्गदी वीरः विषमशून्यो घृता क्षीरश्चलश्चलः अमानिमानतो मान्यो लोकस्वामी त्रिलोकदृक् सुमेधामेधजोधन्य सत्यमेधाधराधरः तेजोवृषोदितर सर्वशस्त्रवृताम्बरः प्रग्रहोन्निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रज चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेदविदेकपात् समावर्तोऽन्युवृतात्मा दुर्जयोधृतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरार्यः शुभाङ्गलोकसारङ्ग सुतन्तुस्तन्तुवर्धनः इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्धव सुन्दर सुन्दर रत्ननाभसुलोचनः अर्को वाचनं शृङ्गी जयन्तस्सर्वविजयी सरो सुवर्णबिन्दुरक्षोभ्य सर्वभागीश्वरेश्वर महाव्रतो महागर्तो महाभूतो महानिधिः कुमुद कुंदर कुंद पर्जन्य पावनो निलः अमृताशोमृत प्रभु सर्वज्ञ सर्वतोमुखः सुलभ सुमृत सिद्ध शत्रु चतुर्तापनः न्यक्रोधो औदुम्बर अश्वत्थश्चारुनादर निशोधनः सहस्राची सप्तजिह्वा सप्तैधा सप्तवाहन अमूर्ति नलकोचितो भयत् हृद्भयनाशन अनवृह कुशस्थूल गुरु निर्गुरो महान् अद्रुत स्वद्रुत स्वांशो प्राङ्मञ्चो वंशवर्धनः भारवृत्कथितो योगी योगी शस्त्रकामदः आश्रम श्रमण क्षाम सुपर्णो वायुवाहन धनुर्धरो धनुर्वेदो दण्डोदयित्नमहितादमः अपराजित सर्वसः नियन्तो नियमो यमः सत्वान् सत्य सत्य धर्मपरायणः अभिप्राय प्रियार्होर्य प्रिय कृत्प्रीतिवर्धनः विहाय सगतिर्ज्योति सूरुचिर्हूतभुग् विभो रविर्विरोचनः सूर्य सवितार विलोचनः अनन्तो हूतभुग् भोक्ता सुखदोनेकजोग्रजः अनिर्वि